पेक्षा जास्त अंकांनी घसरण झालेली आहे। तर कलांमध्ये आत्ताचे जे कल येत आहेत त्यानुसार इंडिया आघाडी 200च्या पार गेलेली आहे, 233 जागी आघाडीवर आहे। सेन्सेक्स 2000 अंकांनी पडलेला आहे आणि निफ्टीची सुद्धा 600 पेक्षाही जास्त अंकांनी घसरण झाली। देशातले कल बदलले, त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसतोय। कलांमध्ये इंडिया आघाडी 200 पार गेलेली दिसते आणि त्याचाच परिणाम इकडे सेन्सेक्सवर झालाय। सेन्सेक्स 2000 अंकांनी पडलेला आहे, तर निफ्टी 600 हूनही जास्त अंकांनी पडलेला आहे। आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची देशातली घडामोड शेअर मार्केटवर या कलांचा परिणाम व्हायला लागलेला आहे। तन्मय, सेन्सेक्सवर परिणाम झालाय, शेअर बाजारावर मोठा परिणाम होताना दिसतोय, काय म्हणतात तज्ञ? तीच चर्चा सध्या आपण करतोय। मात्र एक मगाचा मुद्दा फक्त पांडुरंग सरांचा पूर्ण करू आणि या चर्चेकडे पुन्हा एकदा वळूयात। पांडुरंग सर, मगाशी मी जसं म्हणत होतो की जसं माणूस मोठा होत जातो तसं तो स्वतःबद्दलची वाईट गोष्ट ऐकायला त्याला आवडत नाही। कदाचित तो प्रकार या ह्याच्यामध्ये म्हणजे दिसायला लागलाय की काय, की टीका सहन होत नाही किंवा एखादी वाईट गोष्ट ऐकता येत नाही किंवा समजत नाही। ह्या उच्च पदावर गेल्यानंतर हा मानवी स्वभाव आहे, सगळ्यांच्याच बाबतीत ते होतं। तर तसं भाजपच्या बाबतीत झालंय का, असा एक कुठेतरी शंका घ्यायला वाव आहे। आणि आता आपण जी बातमी बघतोय सातत्यानं शेअर मार्केटमधनं जे काही संकेत येत आहेत, काय त्याचा अर्थ काय लावायचा? शेअर मार्केट जोपर्यंत सरकार स्थिर आहे तोपर्यंत शेअर मार्केट स्थिर असतं। व्यापारी ट्रेडर्स यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने ते निश्चिंत असतात, कारण सरकार बदलणार नाही, पॉलिसी बदलणार नाहीयेत, हा एक त्यांना विश्वास असतो। पण आता जर का आपण कल बघितले तर जर का इंडिया आघाडी जर का पुढे जाते हे जेव्हा लक्षात येईल तर याचा अर्थ अनेक पॉलिसीज उद्या बदलू शकतात आणि या भीतीपोटी अनेक व्यापारी आपले शेअर्स आहेत ते मार्केटमध्ये विकण्यासाठी धावपळ सुरू करतात आणि त्यामुळे मार्केट कोसळत असेल किंवा मार्केटवर जो परिणाम होतो तो शेअर मार्केट हे मुळात देशाच्या आर्थिक इकॉनॉमिक पॉलिसीवरच डिपेंड असतं आणि त्या जर का बदलणार असतील तर व्यापाऱ्यांच्या मनात चलबिचल सुरू होऊन मार्केट कोसळलं असण्याची शक्यता असते। अगदी मॅम, आता आपल्याकडे मॉनिटरवर आपल्याला जे आकडे दिसतात त्याच्यावर आपण चर्चा करूया। यातला सगळ्यात मोठा धक्का दिसतोय उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश हा भारताचा